नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये KYC संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगणार आहोत. अनेक लाडक्या बहिणी चुकीचे मेसेजेस पाहत आहेत, तर यासाठी आपण आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागील 2 ते 3 दिवसांपासून मार्च आणि एप्रिलचा हप्ता ज्यांना आला होता, तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो आले नाही आहे, त्यांची देखील कागदपत्र फेरतपासणी होणार आहे. पण याच्यामध्ये जर लाडक्या बहिणी खरोखरच पात्र असतील तर अशाच लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी होऊन त्यांना पात्र करून पुन्हा लाभ आहे तो दिला जाणार आहे. निकषांमध्ये बसत नसेल, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, घरामध्ये ITI रिटर्न भरत आहेत, 4 व्हीलर आहे, तर अशा कारणांमुळे लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला लक्षात घ्या की काही करायची गरज नाही आहे. तुमचा अर्ज पुन्हा पात्र होणार नाही आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC राहिलेली आहे, तर ही KYC कधी सुरू होणार, KYC मध्ये कोणाला संधी मिळणार या संदर्भात माहिती आपण देणार आहोत. नुकतंच 2 दिवसांपूर्वी मंत्री आदित्य तटकरे यांचं वक्तव्य झालं, तर त्यांनी एक स्पष्ट बातमी सांगितलेली आहे की मोठ्या प्रमाणावरती 80 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची जी आकडेवारी येते, तर याच्यामध्ये KYCचं कारण नाही आहे. कारण का लक्षात घ्या की KYC मध्ये ज्या लाडक्या बहिणी ह्या निकषांमध्ये बसत नाही आहे, तर अशा अनेक कारणांमुळे लाभ आहे तो लाडक्या बहिणींचा बंद झालेला आहे. तर याच्यामध्ये काही ठराविक लाडक्या बहिणी आहेत की तांत्रिक कारणांमुळे ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांना पुन्हा फेरतपासणी करून त्यांना पात्र करून घेतलं जाणार आहे. तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की डिसेंबर महिन्यापर्यंत ज्यांनी KYCच केली नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती आश्वासनं दिली जात आहेत की लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करा, या जून महिन्याच्या काही दिवसानंतर KYC सुरू होणार आहे. अशा प्रकारची माहिती लाडक्या बहिणींना दिली जात आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनातर्फे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, तर यांच्यामार्फत अजून तरी कुठल्याही प्रकारची चिन्ह ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना पुन्हा KYC करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे. त्यांनी तर उलट स्पष्ट सांगितलेलं आहे, डिसेंबर महिन्यापर्यंत आपण KYCची मुदत दिली होती. काही लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की अपात्र असल्यामुळे लाडक्या बहिणींनी KYC करण्यासाठी विलंब केला, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तशी परिस्थिती आली तर KYC पुन्हा सुरू करू असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे. सोशल मीडियावरती सुरू करू असं सांगितलं जात आहे, पण त्यांनी तयारी दाखवलेली आहे अशी त्यांची स्टेटमेंट आहे. पण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वातावरण आहे किंवा त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत यावरून तरी लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी कुठल्याही प्रकारची KYC सुरू होणार नाही आहे. तर ही महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या. KYC सुरू होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, पण KYC सुरू करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट आले नाही आहे. पण KYC सुरू होणार आहे, तर ती कोणासाठी, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेत आहेत, तर दरवर्षी त्यांना कागदपत्र पडताळणी हयात आहेत का नाही लाभार्थी, तर यासाठी ही KYC असते. साधारणतः ही KYC जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल. या KYC मध्ये ज्या लाडक्या बहिणीने अगोदरच KYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना संधी मिळणार आहे. कारण का हीच आताची खरी बातमी आहे. कारण का सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे चुकीचे आश्वासनं दिली जात आहेत. ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांना KYCची संधी मिळणार असं सांगितलं जात आहे. परंतु लाडक्या बहिणींना एकच विनंती की अजून शासनामार्फत कुठल्याही प्रकारची तशी घोषणा झाली नाही आहे. थोडी प्रतीक्षा करा, आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. त्यामुळे जेव्हा KYC सुरू होईल त्यावेळी कोण KYC करू शकतं या संदर्भातली स्पष्टता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, KYC केलेली होती, मग अशा लाडक्या बहिणींचा जर तांत्रिक कारणांमुळे लाभ आहे बंद झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा पात्र करून त्यांचा लाभ आहे तो त्यांना पुन्हा दिला जाणार आहे. तर ही मात्र अपडेट खरी आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.